नमस्कार, या सत्रात तुमचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आरटीडी सेन्सर्स वापरून एका पेटवलेल्या अग्नीची अचूक हीट रीडिंग्स कसे घ्यावे याबद्दल मार्गदर्शन करणार आहोत। कृती तापमान मापण्याची आकर्षक प्रक्रिया शोधा। उद्देश: या सत्राच्या शेवटी तुम्ही खालील गोष्टींसाठी सक्षम व्हाल: रूम टेम्परेचरला आरटीडीची फंक्शनॅलिटी पडताळणे, वेगवेगळ्या तापमानांना आरटीडीचे आउटपुट डीसी मिलीव्होल्ट मोजणे। आता आपण आरटीडीज वापरून पेटवलेल्या अग्नीचे तापमान मोजण्यासाठीची साधने आणि सामग्री पाहूया। यासाठी तुम्हाला खालील साधने किंवा उपकरणांची आवश्यकता असेल, जसे की डिजिटल मल्टीमीटर विथ प्रोब्स 1, स्टील रूलर 1। तुम्हाला खालील सामग्री आणि घटक यांची देखील आवश्यकता असेल, जसे की आरटीडी पीटी 100 1, कॅन्डल 1, लायटर आणि मॅचबॉक्स 1, आरटीडीज होल्ड करण्यासाठी एक स्टँड, मार्कर 1। आता आरटीडी वापरून पेटलेल्या अग्नीचे तापमान मोजण्याची पद्धत पाहूया। या प्रक्रियेची 4 महत्त्वाची चरणे आहेत। आता आपण पाहूया चरण 1, साधने आणि सामग्री गोळा करा आणि तपासा। चरण 2, खोलीच्या तापमानाला आरटीडी सेन्सर तपासा। चरण 3, पेटलेली मेणबत्ती वापरून आरटीडी सेन्सर गरम करा। चरण 4, वेगवेगळ्या तापमानांवर आउटपुट रीडिंग्स मोजा। प्रत्येक स्टेप आपण सविस्तर पाहूया। पहिली पायरी आहे दिलेल्या यादीनुसार सर्व साधने आणि सामग्री गोळा करणे। पुढे सेन्सर्समध्ये काही नुकसानीची चिन्हे आहेत का ते तपासा। हे म्हणजे वायर्स टर्मिनल्सचा कट असू शकतो। इथे एक सेफ्टी टिप आहे: नुकसान रोखण्यासाठी सेन्सर्स काळजीपूर्वक हाताळा। चुकून होणारे नुकसान रोखण्यासाठी पाण्याशी संपर्क आणि सेन्सिंग पार्ट टॅप करणे टाळा। या खबरदारींचे पालन करून आपण सेन्सर्सची फंक्शनॅलिटी सुनिश्चित करू शकतो आणि त्यांची कॅलिब्रेशन इंटिग्रिटी राखू शकतो। पुढे आपण त्याची योग्य फंक्शनॅलिटी सुनिश्चित करण्यासाठी सामान्य तापमानाला रेझिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर किंवा आरटीडीची पडताळणी करून पुढे जाऊया। एक डिजिटल मल्टीमीटर तयार करण्यापासून सुरुवात करूया। हे सुनिश्चित करूया की ते लो रेझिस्टन्स मोजण्यासाठी सेट केलेले आहे। सुरक्षित जोडणी सुनिश्चित करून मल्टीमीटरचे लीड्स टेम्परेचर सेन्सर संबंधित टर्मिनल्सला काळजीपूर्वक कनेक्ट करा। एकदा का कनेक्शन झाले की मल्टीमीटर आणि ओहम्समध्ये प्रदर्शित झालेले रेझिस्टन्स व्हॅल्यू टिपून घ्या। टेम्परेचर सेन्सर स्टँडवर ठेवा। रेझिस्टन्समधील बदल पाहण्यासाठी आपल्याला थर्मोवेल बल्बला उष्णता देणे आवश्यक आहे। बल्बच्या जवळ एक पेटलेली मेणबत्ती ठेवून हे साध्य करता येते। मॅचबॉक्स वापरून मेणबत्ती पेटवा। जसा बल्ब गरम होतो तसे मल्टीमीटरचे रीडिंग्स पहा। प्रदर्शित झालेल्या रेझिस्टन्स व्हॅल्यूमधील बदल पहा। रेझिस्टन्समधील हे व्हेरिएशन्स तापमान बदलांच्या प्रतिसादाला आरटीडीच्या फंक्शनॅलिटीची पुष्टी करतो। उष्णतेमध्ये आरटीडीच्या फंक्शनॅलिटीची पुष्टी केल्यानंतर सामान्य तापमानावर परत येणे आणि रेझिस्टन्स रीडिंगची पुन्हा एकदा पडताळणी करणे महत्त्वाचे आहे। ही अंतिम पडताळणी सुनिश्चित करते की आरटीडी त्याच्या ऑपरेटिंग रेंजमध्ये तापमानातील बदल अचूकपणे प्रतिबिंबित करते।
पुढे आपण RTDच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी वेगवेगळ्या तापमानांवर आउटपुट मोजण्यासाठी पुढे जाऊ. परीक्षणाखाली असलेल्या RTDच्या सगळ्या टर्मिनल्सला डिजिटल मल्टीमीटर DMM जोडून सुरुवात करा. जोडणी प्रक्रियेदरम्यान अचूक पोलॅरिटी सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. रेड प्रोब रेड वायरला जोडा. नंतर डिजिटल मल्टीमीटरचा ब्लॅक प्रोब RTDच्या पांढऱ्या वायरला जोडा. इथे एक सुरक्षा सूचना दिलेली आहे. उपकरणांना होणारी संभाव्य हानी टाळण्यासाठी शॉर्ट सर्किटिंग टर्मिनल्स टाळा. या व्यतिरिक्त काही डिव्हाइसेस इलेक्ट्रिसिटी निर्माण करतात, म्हणून ती काळजीपूर्वक हाताळा. पुढे जाण्यापूर्वी टेस्टिंग प्रोसेस दरम्यान स्टॅबिलिटी राखण्यासाठी RTDला स्टँडवर सुरक्षितपणे फिक्स करा. मेणबत्ती स्टँडवर ठेवा. संदर्भातील RTD योग्यरित्या चिन्हांकित केली असल्याचे सुनिश्चित करा. 50 मिलीमीटर उंचीपर्यंत चिन्हांकित केलेल्या 5 विभागांसह 10 मिलीमीटर उंचीचे विभाग चिन्हांकित करा. चिन्हांकित केल्याने अचूक मोजमाप आणि तापमान बदलांचे निरीक्षण सुलभ होते. आता मेणबत्ती पेटवून RTD गरम करण्याची तयारी करा. रीडिंग्स घेण्यासाठी मेणबत्ती पेटवा. इथे सुरक्षा सूचना दिलेली आहे. थेट ज्वाला हाताळताना खबरदारी घ्या. ज्वालाग्राही सामग्री कामाच्या जागेपासून दूर ठेवा आणि कोणत्याही संभाव्य धोक्यांबाबत जागरूक रहा. पुरेसे गरम करणे सुनिश्चित करण्यासाठी RTD उष्णतेच्या स्रोताजवळ 5 ते 10 सेकंद धरून ठेवा. हे RTDला इक्विलिब्रियम टेम्परेचरपर्यंत पोहोचू देते आणि तापमान बदलांना त्याच्या प्रतिसादाचे अचूक मापन करण्यास सक्षम करते. पुढे आपण वेगवेगळ्या थर्मल कंडिशन्सला सेन्सर्सची वर्तणूक समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या तापमानांना सेन्सरचे आउटपुट रीडिंग्ज मेजर करण्यासाठी पुढे जाऊया. प्रदान केलेल्या खुणानुसार सेन्सर्स पोझिशन समायोजित करून प्रारंभ करा. यामुळे अचूक मोजमाप आणि तापमान बदलांचे सातत्यपूर्ण निरीक्षण सुनिश्चित होते. आता पहिल्या 50 मिलीमीटर उंचीसाठी रेझिस्टन्स रीडिंगचे निरीक्षण करा आणि व्हॅल्यू रेकॉर्ड करा. हे सुरुवातीचे रीडिंग तुलना करण्यासाठी रेफरन्स पॉइंट म्हणून काम करते. नंतर RTDची स्थिती लेव्हल 2 ला बदला, जी 40 मिलीमीटर आहे, आणि रीडिंग्ज नोट करा. ही पायरी आपल्याला तापमानातील वाढत्या बदलांना सेन्सर्सच्या प्रतिसादाचे मूल्यांकन करण्यास अनुमती देते. RTDची स्थिती लेव्हल 3 ला बदलणे सुरू ठेवा, जी 30 मिलीमीटर आहे, आणि संबंधित रीडिंग्ज रेकॉर्ड करा. ही पुनरावृत्ती प्रक्रिया आपल्याला तापमानाच्या रेंजमध्ये सेन्सर्स परफॉर्मन्सवर डेटा गोळा करण्यात मदत करते. RTDची स्थिती लेव्हल 4 ला, जी 20 मिलीमीटर आहे, बदलून प्रक्रियेची पुनरावृत्ती करा आणि रीडिंग्ज रेकॉर्ड करा. उंचीमधील प्रत्येक वाढता बदल बदलत्या थर्मल कंडिशन्स अंतर्गत सेन्सर्सच्या वर्तणुकीतील मौल्यवान इन्साइट्स प्रदान करतो. शेवटी RTDची स्थिती लेव्हल 5 ला, जी 10 मिलीमीटर आहे. जसे तापमान वाढते तशी रेझिस्टन्स रेंज बदला. संबंधित रीडिंग्ज लिहून घ्या. ही पायरी स्पेसिफाईड रेंजमध्ये तापमान बदलांना सेन्सर्सच्या प्रतिसादाचे मूल्यांकन पूर्ण करते. या कार्यपद्धती वेगवेगळ्या थर्मल परिस्थितीत
RTDच्या वर्तनाचे सर्वसमावेशक विश्लेषण करण्यास सक्षम असतात, ज्यामुळे त्याची कार्यक्षमता वैशिष्ट्ये अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतात. तापमान मोजल्यानंतर हानी टाळण्यासाठी सेन्सर्स काळजीपूर्वक सुरक्षित जागी ठेवला असल्याची खात्री करा. सेन्सर पुढील वापरासाठी त्याची एकात्मता आणि कार्यक्षमता राखण्यासाठी काळजीपूर्वक हाताळा. यासोबतच आपण या सत्राच्या शेवटी आलो आहोत. आपण खालील गोष्टी करायला शिकलो. रूम टेम्परेचरला RTDची फंक्शनॅलिटी पडताळणे, वेगवेगळ्या तापमानांना RTDची आउटपुट DC मिलीव्होल्ट मोजणे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आता आम्ही तुम्हाला पुढील सत्रात भेटू.